हॅलो गाईज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. काहीच MS सेट म्हणजेच महाराष्ट्र सेट हा एक्झाम दरवर्षी सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी यांच्यामार्फत कंडक्ट केला जातो. या वर्षीचा एक्झाम 4 मे 2025 रोजी कंडक्ट केला जाणार आहे. या MS सेट एक्झामचे ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म हे कधीपासून सुरू होऊ शकतात हे आपण आजच्या लेसनमध्ये पाहणारच आहोत. पण या MS सेट एक्झामच्या दिवशीच MPSCचा एक एक्झाम आहे, त्यामुळे MS सेट एक्झाम पोस्टपोन होऊ शकतो का या संदर्भात देखील इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. म्हणजेच आज आपण 4 मे 2025 रोजी जो MS सेट एक्झाम होणार आहे त्याबद्दल काही महत्त्वाची इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. तर गाईज, हे संपूर्ण अपडेट पाहण्यापूर्वी एक छोटीशी इन्फॉर्मेशन. तर गाईज, हे पहा, MS सेट एक्झाम 2025 या एक्झाममधील जो पेपर 1 सर्वांसाठी कॉमन असतो त्या पेपर 1 साठी एक नवीन डिटेल कोर्स आपण लॉन्च करीत आहोत. त्या कोर्समध्ये पेपर 1 चा इन डिटेल तुम्हाला सिलेबस कंप्लीट करून दिला जाईल. या कोर्सचं इन शॉर्टमध्ये स्ट्रक्चर कशा पद्धतीचं असेल त्या संदर्भात इन्फॉर्मेशन सांगतो. तर गाईज, हे पहा, मागील वर्षी देखील आपण MS सेट एक्झाम संदर्भात कोर्स लॉन्च केला. त्या कोर्सचा उपयोग घेऊन खूप सारे विद्यार्थी आपले क्वालिफाय झालेले आहेत. त्या सर्व विद्यार्थ्यांचे रिझल्ट आपण या ठिकाणी ॲड केलेले आहेत. तुम्ही पाहू शकता सर्व विद्यार्थ्यांना खूप चांगला रिझल्ट भेटलेला आहे. आता हा जो कोर्स असतो या कोर्समध्ये 240हून अधिक व्हिडिओ लेक्चर प्रोव्हाइड केले जातात. हे व्हिडिओ लेक्चर पाहिल्यानंतर तुम्हाला MS सेट एक्झामच्या पेपर 1 चा सिलेबस देखील पाहण्याची गरज नाहीये. म्हणजे सिलेबसपासून प्रॅक्टिसपर्यंत A to Z गोष्टी या कोर्समध्ये तुमच्या कव्हर करून घेतल्या जातात. तुम्हाला MCQची प्रॅक्टिस असेल किंवा अदर कुठली प्रॅक्टिस असेल ती करण्याची गरज नाहीये. फुल अँड फायनल हा कोर्स आहे. पूर्ण पेपर 1 ला हा कोर्स कव्हर करणारा आहे. या कोर्सला कव्हर करत असताना सिंपल ट्रिक्स आणि टिप्स तुमच्यासोबत शेअर केल्या जातात. कारण अभ्यास करणं ही वेगळी गोष्ट, अभ्यास करत असताना काही ट्रिक्स वापरणं, एक्झाम देताना काही शॉर्ट सिंपल ट्रिक्स वापरणं, त्यामार्फत देखील तुम्ही चांगला स्कोअर करू शकता. मग त्या देखील या कोर्समध्ये तुमच्यासोबत शेअर केल्या जातात. एक्झाम आधी रिव्हिजन लेक्चर प्रोव्हाइड केले जातात. या कोर्समध्ये PDF इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात. याच कोर्समध्ये सर्व MS सेट एक्झामचे अपडेटेड सिलेबसनुसार प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर इन डिटेल सोल्युशन प्रोव्हाइड केले जातात. याच कोर्समध्ये एक्झाम पूर्वी काही स्पेशल लेक्चर प्रोव्हाइड केले जातात. ते तुम्हाला हेल्पफुल ठरू शकतात एक्झामला प्रॉपर वेनी डील करण्यासाठी. हा कोर्स आहे. हा कोर्स तुम्हाला MS सेट एक्झामला कामा येणारच आहे. प्लस NTET सिनेटला देखील कामा येणार आहे. आणि कुठल्याही युनिव्हर्सिटीची पेड एंट्रन्स द्यायची असेल तर त्यासाठी देखील हा कोर्स तुम्हाला उपयुक्त ठरणार आहे. म्हणजेच पेड एंट्रन्ससाठी तुम्हाला सेपरेट कोर्स जॉईन करण्याची गरज नाहीये. या कोर्समध्ये आपलं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे प्रॅक्टिससाठी आपण ओरिजिनल क्वेश्चन पेपर सारखे डेमो क्वेश्चन पेपर प्रोव्हाइड करतो. हे पहा, तुम्हाला एक स्ट्रक्चर दाखवतो. अशा पद्धतीचे क्वेश्चन पेपर असतात. सेम टू सेम ओरिजिनल पेपर सारखे पेपर आहेत. अशा प्रकारचे 10+ तुम्हाला क्वेश्चन पेपर प्रोव्हाइड केले जातात. सिंपल, हे पहा, इंग्लिशमधनं क्वेश्चन असतो, इकडे मराठीतनं असतो. जसं ओरिजिनल क्वेश्चन पेपर असतो त्याचप्रमाणे असे 50 क्वेश्चन असलेले क्वेश्चन पेपर तुमच्यासोबत शेअर केले जातात. सिंपल, या ठिकाणी पाहू शकता. यामध्ये मॅथमॅटिक्स प्रत्येक गोष्टीला आपण प्रॉपर वेटेज दिलेलं आहे आणि क्वेश्चन आपण ॲड केलेले आहेत. हे सर्व क्वेश्चन पेपर इन डिटेल तुम्हाला सोडून देखील दिले जातात. कशा पद्धतीने आपण लवकरात लवकर मॅथचे प्रॉब्लेम सोडू शकतो हे देखील गाईड केलं जातं. ठीक आहे, हे 10+ डेमो क्वेश्चन पेपर या कोर्समध्ये अवेलेबल असतात. याच कोर्समध्ये जो कंटेंट ॲड केलेला आहे तो सिंपल लँग्वेजमध्ये ॲड केलेला आहे. या कोर्सचे मध्ये लेक्चर तुम्हाला टाईम भेटेल त्यावेळेस तुम्ही पाहू शकता. सिंपल म्हणजे तुम्ही जॉब करून अदर ॲक्टिव्हिटी करून देखील लेक्चर पाहू शकता. या कोर्सचा ॲक्सेस एका अँड्रॉइड ॲप्लिकेशन मार्फत तुम्हाला दिला जातो. म्हणून सेफ आणि सिक्युअर्ड हा कोर्स आहे. या कोर्समध्ये डेमो पेपर बरोबर क्विज आणि मॉक टेस्ट देखील प्रोव्हाइड केल्या जातात. याची फी 2500 आहे. ॲट अ वन टाईम ही पेड करणं तुम्हाला पॉसिबल नसेल तर 1500 स्टार्टिंगला कोर्स जॉईन करताना आणि त्यानंतर नेक्स्ट मंथमध्ये 1050 अशा प्रकारे इन्स्टॉलमेंट देखील तुम्हाला अवेलेबल आहे. अशा प्रकारे तुम्ही फी पेड करू शकता. आणि पॉसिबल असेल, तुमची चांगली परिस्थिती असेल तर एकाच वेळेस 2500 भरून तुम्ही कोर्स जॉईन करू शकता. कोर्स संदर्भात अधिक माहिती हवी असेल त्या नंबरला मेसेज करून तुम्ही माहिती मिळवू शकता. किंवा इन्फॉर्मेशन कळली असेल तर निश्चिंत राहून याच नंबरवर पेमेंट करा. पेमेंट केल्यानंतर व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट शेअर करा. स्क्रीनशॉट शेअर केल्यानंतर पेमेंट रिसिव्ड असं देखील तुम्हाला रिप्लाय भेटेल. त्यानंतर तुमची बेसिक इन्फॉर्मेशन घेतली जाईल आणि कोर्समध्ये तुम्हाला 5 ते 10 मिनिटांमध्ये ॲक्सेस प्रोव्हाइड केला जाईल.
एकदम ट्रस्टेबल प्लॅटफॉर्म आहे. 4 ते 5 वर्षापासून आपण ह्या गोष्टी करत आहोत. कुठलाही फ्रॉड, कुठलीही मिस्टेक असेल ती आपल्या इन्स्टिट्यूट मार्फत झालेली नाही आहे. एकदम सिक्युअर प्लॅटफॉर्म आहे. यावर तुम्ही निश्चिंत राहून पेमेंट करू शकता. ठीक आहे, हा नंबर आहे. काही डाऊट असेल तर नंबरवर तुम्ही कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअपला मेसेज करा. प्रॉपर वेनी इन्फॉर्मेशन पहा, त्यानंतर तुम्ही कोर्स जॉईन करू शकता. ठीक आहे, आय होप कोर्सबद्दल पूर्णपणे इन्फॉर्मेशन कळेल असेल. तरी पहा, आपण आज पाहणार आहोत की MSCET एक्झामचे फॉर्म कधीपर्यंत रिलीज होऊ शकतात आणि हाच MSCET एक्झाम जो होणार आहे तो खरंच पोस्टपोन्ड होईल का ज्या दिवशी MSCET एक्झाम त्यांनी नियोजन केलेलं आहे त्याच दिवशी होईल, या संदर्भात आपण इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. तरी पहा, जो सर्वात महत्त्वाचा पहिला पॉईंट आहे तो म्हणजे MSCET एक्झामचे फॉर्म कधीपर्यंत रिलीज होऊ शकतात. कारण त्यांनी अनाऊन्स केले की 4 मे 2025 रोजी आम्ही MSCET एक्झाम कंडक्ट करणार आहोत. या दिवशी संडे आहे. ठीक आहे, आणि नॉर्मली संडेच्या दिवशीच MSCET एक्झाम कंडक्ट केला जातो. आता 4 मेला जर एक्झाम कंडक्ट केला जाऊ शकतो तर त्याचे ॲप्लिकेशन फॉर्म हे कधीपर्यंत रिलीज होऊ शकतात. तर गाईज प्रॉपर वेनी ॲनालिटिकल वेनी तुम्ही विचार केला तर फेब्रुवारी महिन्याच्या स्टार्टिंगला किंवा जानेवारी महिन्याच्या एंडिंगपर्यंत MSCET एक्झामचे ॲप्लिकेशन फॉर्म रिलीज होऊ शकतात. रिपीट करल, अद्यापही MSCET एक्झामचे ॲप्लिकेशन फॉर्म रिलीज झालेले नाही आहेत. फक्त त्यांनी अनाऊन्स केलं आहे की आम्ही 4 मे 2025 रोजी MSCET एक्झाम कंडक्ट करणार आहोत. त्याचे फॉर्म हे जानेवारी महिन्याच्या एंडिंगपर्यंत किंवा फेब्रुवारी महिन्याच्या स्टार्टिंगला रिलीज होतील. हे आपण कशाच्या बेसवर पाहतोय तर या ठिकाणी आपला मागचा डाटा आहे पहा. मागील वर्षी 12/1/2024ला MSCET एक्झामचे ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म हे रिलीज झालेले होते. ठीक आहे, आणि एक्झाम कंडक्ट केलता 7 एप्रिल 2024ला. म्हणजे जानेवारी महिन्याच्या 12 तारखेला MSCET एक्झामचे फॉर्म रिलीज झाले आणि 7 एप्रिल 2024ला एक्झाम झाला. याचा गॅप पाहिला तर जवळपास 3 महिन्याचा गॅप आहे, बरोबर. आणि आज जर आपण कॅल्क्युलेशन केले आत्ताच्या MSCET एक्झामचं तर आपल्याला लक्षात येईल की जानेवारी महिन्याच्या एंडिंगला जरी फॉर्म रिलीज झाले तरी देखील 3 महिने प्लस दिवस शिल्लक राहतात MSCET एक्झाम होण्यासाठी. कारण मे महिन्यामध्ये एक्झाम आहे, म्हणून MSCET एक्झामचे फॉर्म हे थोडेसे लेटच रिलीज होतील. लेट इन द सेन्स की जानेवारीच्या एंडिंगला किंवा फेब्रुवारीच्या स्टार्टिंगला रिलीज होतील. सिंपल. तर हा पॉईंट तुमचा क्लिअर झाला असेल. आता जो सेकंड पॉईंट आहे की MPSCचा जो ग्रुप C आहे त्या ग्रुप C ची एक्झाम आहे. म्हणजे MPSCने देखील ग्रुप C ची एक्झाम ही 4 मे 2025लाच कंडक्ट करण्याचं ठरवलेलं आहे आणि MSCET एक्झामचं देखील 4 मे 2025लाच होत आहे. मग यामध्ये MSCET एक्झामचा जो शेड्यूल आहे ते चेंज होईल का, एक्झाम पोस्टपोन्ड होईल का, तर याबद्दल युनिव्हर्सिटीने आणखी कुठलंही डिक्लेरेशन दिलेलं नाही आहे. आणि जर आपण काही पास्ट इयरचा विचार केला तर MSCET एक्झाम ज्यावेळेस डिक्लेअर होतो त्यावेळेस तो पोस्टपोन्ड ते करत नाही. म्हणजे मागच्या वर्षी देखील 7 एप्रिल 2024ला MSCET एक्झाम कंडक्ट होणार होता. त्याच दिवशी दुसरा एक कुठला तरी एक्झाम होता. तो एक्झाम असल्यामुळे MSCET एक्झामने त्यांचा एक्झाम पोस्टपोन्ड केलेला नाही आहे. म्हणून यावेळेस देखील MSCET एक्झाम पोस्टपोन्ड होण्याचे चान्सेस हे खूप कमी आहेत. जरी 2 एक्झाम एकाच दिवशी येत असले तरी पण सेट डिपार्टमेंट एक्झाम पोस्टपोन्ड करत नाही. पण लक बाय चान्स पोस्टपोन्ड होऊ शकतो. त्याबद्दल जे क्लिअर कट ओपिनियन आहे सेट डिपार्टमेंटचं ते तुम्हाला 1 ते 2 दिवसामध्ये मी कळवल. पण मागच्या हिस्ट्रीच्या बेसवर MSCET एक्झाम पोस्टपोन्ड होत नाही. सिंपल. मग 4 मे 2025लाच एक्झाम होईल अशा वेळेस तुम्ही अभ्यास करा. पोस्टपोन्ड झाला तर व्हेरी गुड, तुमचा MPSCचा पण एक्झाम तुम्हाला देता येईल आणि सेट एक्झाम पण देता येईल. सिंपल. पण पोस्टपोन्ड नाही झाला तर कुठला एक्झाम द्यायचा आहे त्या वेळी प्रॉपर वेळी अभ्यास करणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर काहीच या ठिकाणी तुम्हाला कळालं असेल जानेवारी मंथच्या एंडिंगला किंवा फेब्रुवारी मंथच्या स्टार्टिंगला MSCET एक्झामचे ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म रिलीज करतील. त्यानंतर एक्झाम पोस्टपोन्ड होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. एक्झॅक्ट इन्फॉर्मेशन तुम्हाला मी 2 ते 3 दिवसामध्ये कळवण्याचा प्रयत्न करेल की पोस्टपोन्ड होईल का नाही. सिंपल. तर काहीच आय होप इन्फॉर्मेशन काय आहे हे तुम्हाला कळालं असेल. खूप सारे विद्यार्थी मला विचारत होते की सर फॉर्म कधीपासून रिलीज होतील, MSCET एक्झाम पोस्टपोन्ड होऊ शकतो का, तर त्याबद्दल जे ओपिनियन आहे ते तुम्हाला या ठिकाणी कळालं असेल. एक्सपेक्टेड इन्फॉर्मेशन आपण पाहिलेलं आहे आणि एक्सपेक्टेड इन्फॉर्मेशन देखील आपण पास्टच्या बेसवर पाहत असतो म्हणून ती 90% करेक्ट आपली ठरते.
मागील काही व्हिडिओ पहा, त्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की MSCT एक्झामचं नोटिफिकेशन हे डिसेंबरच्या एंडिंगपर्यंत तुम्हाला प्रोव्हाइड होईल आणि एक्झॅक्ट डिसेंबरच्या एंडिंगला नोटिफिकेशन त्यांचं आलेलं आहे. सिमिलरली जानेवारीच्या एंडिंगला किंवा फेब्रुवारीच्या स्टार्टिंगला MSCT एक्झामचे फॉर्म रिलीज झालेले असतील. ठीक आहे. आणि या ठिकाणी हा पॉईंट लक्षात ठेवा, यावेळेस एक्झाम हा ओल्ड सिलेबसनुसार होत आहे, प्लस ऑफलाईन पद्धतीनेच होत आहे. मग हे एक गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे तुमच्यासाठी. याचं तुम्ही प्रॉपर वेनी सोनं करा, प्रॉपर वेनी एक्झाम क्लिअर करण्याचा प्रयत्न करा, कारण दरवर्षी हाच अभ्यास आपल्याला करायचा नाही आहे. एकाच वेनी प्रॉपर वेनी अभ्यास करून MSCT एक्झाम क्लिअर करायचा आहे. एक्झाम क्लिअर करणं खूप इझी आहे, पण तो एक्झाम क्लिअर करण्यासाठी प्रॉपर वे निवडणं हे डिफिकल्ट आहे. म्हणून योग्य मार्गाने योग्य अभ्यास करा, डेफिनेटली एक्झाम क्लिअर करू शकता. आणि पेपर 1 संदर्भात तुम्हाला इन डिटेल गायडन्स हवा असेल तर आपला कोर्स तुम्ही जॉईन करू शकता. तो कोर्स जॉईन केल्यानंतर अदर कुठलाही स्टडी करण्याची तुम्हाला गरज पडत नाही. फुल अँड फायनल तुम्ही पेपर 1च्या कोर्सवर डिपेंड राहू शकता. पूर्ण सिलेबस कव्हर करण्यापासून त्या संदर्भात प्रॅक्टिस करून घेणं, प्लस त्या संदर्भात डेमो पेपर सोडून घेणं, या सर्वच गोष्टी कोर्समध्ये कव्हर केल्या जातात. ठीक आहे. तर फ्रेंड, कोर्स देखील जॉईन करायचा असेल तर हा नंबर आहे व्हॉट्सअप, हाच नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, त्यावर मेसेज करून तुम्ही इन्फॉर्मेशन मिळवू शकता. इन्फॉर्मेशन कळायला असेल तर डायरेक्टली पेमेंट करून कोर्स जॉईन करू शकता. ठीक आहे. या कोर्सचं सर्वात महत्त्वाचं पॉईंट म्हणजे आपले जे क्वेश्चन पेपर आहेत, ओरिजिनल क्वेश्चन पेपर सारखे ते तुमच्यासोबत शेअर केले जातात. सर्व क्वेश्चन प्रॉपर वेनी सोडून दिले जातात. म्हणजे पर्टिक्युलर क्वेश्चन प्रॉपर वेनी वाचून दाखवला जातो, त्याचं मिनिंग काय आहे ते सांगितलं जातं, ऑप्शन काय आहेत ते पाहिलं जातं, आणि कुठलं ऑप्शन करेक्ट आहे, बाकीचे का रॉंग आहेत हे देखील तुम्हाला कोर्समध्ये सांगितलं जातं. एकदम डीपमध्ये प्रॉपर वेनी सर्व क्वेश्चन पेपर सोडून घेतले जातात. आय होप इन्फॉर्मेशन काय ती कळायला असेल. हे जे क्वेश्चन पेपर आहेत ना, हेच सर्वात महत्त्वाचं रिझन असतं तुमचं MSCT एक्झाम क्वालिफाय होण्याचं, कारण यांची स्ट्रक्चर, यांची रचना ओरिजिनल क्वेश्चन पेपर सारखी आहे. तुम्ही ज्यावेळेस एक्झामला जाता त्यावेळेस मला असं वाटत नाही की आपण डुप्लिकेट क्वेश्चन पेपर सोडून आलेलो आहोत. तुम्हाला एक्झामिनेशनच्या हॉलमध्ये गेल्यानंतर असं वाटतं की अरे हे तर क्वेश्चन पेपर आपण आत्ताच सोडवले होते. तशा प्रकारचाच क्वेश्चन पेपर आपल्याला आत्ता भेटलेला आहे, म्हणजे एक्झामिनेशन हॉलमध्ये भेटलेला आहे. एक कॉन्फिडन्स वेगळ्याच लेवलचा वाढलेला असतो. तर कोर्स प्रॉपर वेनी कव्हर केला तर डेफिनेटली पेपर फर्स्टमध्ये तुम्ही 80+ मार्क मिळवू शकता. खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी मिळवलेले आहेत, तुम्ही पण मिळवू शकता. तर फ्रेंड, आजची संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्ही पाहिली त्याबद्दल थँक्यू सो मच.